जर मी तुम्हाला म्हटलो की तुम्ही झोपलेले असताना तुमचा मेंदू एक खोटे जग तयार करतो आणि तुम्ही ते खरं समजून जाता, हो, त्यालाच आपण म्हणतो स्वप्न. पण प्रश्न असा आहे की आपल्याला स्वप्न का पडतात? आपण झोपलो की असं वाटतं की सगळं शांत झालेलं आहे, पण सत्य असं आहे की त्याच वेळेस आपला मेंदू काम करत असतो. झोपेचे वेगवेगळे टप्पे असतात, त्याच्यात एक महत्वाचा टप्पा म्हणजे डीप स्लीप. या वेळेस डोळे बंद असतात, शरीर हालचाल करत नाही, पूर्ण झोपेत असतो. पण हाच टाइम राहतो तेव्हा मेंदू सगळ्यात जास्त काम करतो आणि ह्याच वेळेस स्वप्न पडतात. दिवसभर आपण कितीतरी गोष्टी अनुभवतो, लोकांना भेटतो, शब्द ऐकतो, आनंद, राग, भीती या सर्व भावना मनात साठतात. रात्री झोपताना मेंदू या सगळ्या गोष्टी एकत्र करून मांडतो, कधी विचित्र तर कधी आनंदी, खऱ्यासारखे. स्वप्न पडण्यामागचं मोठं कारण म्हणजे असं आहे, आपल्या भावना. त्या भावना आपण जागेपणी व्यक्त करू शकत नाही, त्या झोपेत बाहेर येतात. म्हणूनच आपण तणावात असलो तर वाईट स्वप्न पडतात, मन मोकळं असलं तर चांगले स्वप्न पडतात. कधी लक्षात आलंय का, आपण ज्या व्यक्तीचा दिवसभर विचार करतो तीच व्यक्ती स्वप्नात येते, कारण स्वप्न म्हणजे मनाचं प्रतिबिंब असतं. शास्त्रज्ञ असेही सांगतात की स्वप्न म्हणजे मेंदूचा सराव. भविष्यात एखादी कठीण परिस्थिती आली तर आपण कसं वागावं याचा मेंदू आधीच विचार करत असतो. स्वप्नात आपण पळतो, कोसळतो, लढाई करतो, हे सगळं मेंदू आपल्याला तयार करत असतो. पण मग वाईट स्वप्न का पडतात? जास्त ताण, भीतीदायक अनुभव, झोपायच्या आधी फोन, या सगळ्यांचा परिणाम थेट मेंदूवर होतो. मेंदू शांत नसेल तर स्वप्न देखील नसतात. आता एक प्रश्न, आपल्याला स्वप्न आठवत का नाहीत? कारण आपण बहुतेक वेळा डीप स्लीप मध्येच उठत नाही, म्हणजे अलाराम, अचानक उठणं किंवा अपूर्ण झोप यामुळे स्वप्न विसरली जातात. जेव्हा तुम्ही आज झोपायला जाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं शरीर झोपलेलं असेल पण तुमचं मन एका वेगळ्याच जगात असेल. तुम्हाला शेवटचं कोणतं स्वप्न आठवतं? कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.